राज्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा, राज्यमंत्री योगेश कदमांचं मोठं वक्तव्य. इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता राज्यासह देशात उमटू लागले असून त्याचा थेट परिणाम LPG पुरवठ्यावर दिसू लागला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते. या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट तसेच फूड इंडस्ट्रीसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. पुरवठा लांबणीवर पडल्यास येत्या काही दिवसात हा उद्योग अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. तसेच गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील 3 दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिल्यास मुंबईतील 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे. आता या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं आहे की हॉटेल्स आता बंद झाली तशी उदाहरणं आमच्यासमोर आलेली नाहीत. कमर्शियल वापरासंदर्भात केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र घरगुती वापरासंदर्भात काही अडचणी नाहीत. स्टोरेज असतं तर सुविधा असतात. तुटवडा काही दिवसात नसेल, कारण जे गल्फमधील गॅसचा साठा आहे तो पुरवठा आपल्याला झाला आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटेल. केंद्र सरकारने जे आदेश दिले त्याचे पालन आम्ही करत आहोत. युद्धजन्य परिस्थिती झालेली, त्यामुळे प्रश्न निर्माण झाले. मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. उपाययोजना आणि इतर गोष्टींबद्दल ते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आणि संपूर्ण देशभरामध्ये कमर्शियल विषयाचे जे सिलेंडर आहेत त्याचा सप्लाय सध्या थांबवा असे आदेश आहेत आणि त्या आदेशाचं आपण पालन करतो आहे. परंतु घरगुती वापराकरता कुठलीही बंधनं नाहीत किंवा कुठलीही तिथे बंदी नाही. घरगुती वापराकरता सिलेंडरला आपण जे सप्लाय आपण चालू ठेवलेला आहे. आपल्याला घरगुती वापराकरता कुठलीही बंदी नाही. आपल्याला तुमच्या घरामधल्या असलेल्या स्वयंपाकाकरता जे काही तुम्हाला आवश्यक तिथे गॅस आहे त्याची सप्लाय 100% चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाही आणि प्रायोरिटी आपण त्यालाच दिलेली आहे. आणि केंद्र शासनाच्या मार्फत जे काही प्रयत्न चालू आहेत, मला वाटतं ही परिस्थिती लवकरच निवळेल देखील. त्यामुळे हा जो सप्लाय हा लवकरच चालू देखील होईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.